नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी भुसावळ येथील श्रीमती प.क. कोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून मागील 34 वर्षापासून कार्य करीत आहे. सध्या होत असलेल्या परीक्षेच्या संदर्भात आपण MCQचा विचार करत आहोत. बहुपर्यायी प्रश्नांचा आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स याच्यावर आधारित प्रश्नपत्रिका आपल्यास येणार आहे. मग आता त्या संदर्भात दादाभाई नौरोजींच्या जीवनाच्या संदर्भात मागचे 10 प्रश्न आपण पहिल्या भागात बघितले. आजच्या या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा आपण दादाभाई नौरोजींच्या जीवनावर आधारित 10 प्रश्नांचा विचार करणार आहोत. जे 10 प्रश्न आहेत त्यातले प्रश्न आपण एक एक बघणार आहोत आणि त्यानुसार त्याचं नेमकं उत्तर काय येऊ शकतं, जेणेकरून आपणास त्या विषयातले बारकावे समजावे ही अपेक्षा आहे. तर मित्रांनो, चला तर आपण प्रश्न क्रमांक कितवा मागच्या भागात 10 पर्यंत झालेले आहे. आज आपण 11वा प्रश्न घेणार आहोत. त्या 11व्या प्रश्नाच्या संदर्भात जेव्हा तुम्ही विचार कराल, प्रश्न क्रमांक 11 बघा. दादाभाई नौरोजी यांनी इंग्लंडच्या कोणत्या पक्षामार्फत फिन्सबरी मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली? म्हणजे प्रश्न नीट लक्षात घ्या की दादाभाई नौरोजी आहे, त्यांना इंग्लंडच्या कोणत्या पक्षामार्फत, म्हणजे प्रश्न नीट लक्षात घ्या, पक्ष विचारला आहे, कोणत्या पक्षामार्फत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. पण कोणता मतदारसंघ आहे? फिन्सबरी मतदारसंघ. आता या फिन्सबरी मतदारसंघात त्यांना जी उमेदवारी दिली त्याचे पर्याय नीट वाचा. म्हणजे दादाभाई नौरोजी वॉज नॉमिनेटेड फॉर द फिन्सबरी कॉन्स्टिट्युन्सी बाय व्हिच पार्टी इन इंग्लंड? प्रश्न नीट लक्षात घ्या. आता याच्यात आहे मजूर पक्ष म्हणजे लेबर पार्टी, सेकंड रिपब्लिकन पक्ष म्हणजे रिपब्लिकन पार्टी, हुजूर पक्ष म्हणजे कन्झर्वेटिव्ह पार्टी आणि डेमोक्रेटिक पक्ष म्हणजे डेमोक्रेटिक पार्टी. ओके, आता या 4 मधनं तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. पर्याय काय सांगतायत? बरोबर आहे, एकदम हुशार झालात तुम्ही. धनश्री, मजूर पक्ष आहे ना, मजूर पक्षामार्फत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, 12व्या नंबरचा प्रश्न बघा. यामध्ये दादाभाई नौरोजी यांना राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होण्याचा सन्मान मिळालेला होता, पण हा सन्मान किती वेळा मिळाला असा प्रश्न आहे. म्हणजे दादाभाई नौरोजी यांना किती वेळा राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष होण्याचा सन्मान प्राप्त झाला? म्हणजे हाऊ मेनी टाइम्स डिड दादाभाई नौरोजी वॉज गेट द ऑनर ऑफ बीइंग द प्रेसिडेंट ऑफ नॅशनल काँग्रेस? पर्याय दिले आहे 1, ए आहे 1, बी आहे 2, सी मध्ये 3 आणि डी मध्ये 4. म्हणजे 1 2 3 4 किती वेळा आहे? एकदम बरोबर रागिणी. किती वेळा मिळाले त्यांना? 3 वेळा. आठवता? 86, 93 आहे ना, 1886 मध्ये, 1893 मध्ये आणि 1906 या 3 वेळा त्यांना राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष होण्याचा सन्मान मिळालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक रागिणी एकदम बरोबर, सी क्रमांक हा एकदम योग्य आहे. यानंतरचा प्रश्न बघा आहे की दादाभाई नौरोजी यांनी सन 1906च्या टिंबटिंब येथील अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे हे जाहीर केले. म्हणजे लक्षात घ्या की प्रश्न काय आहे की 1906चं अधिवेशन दिलेलं आहे. 1906चं अधिवेशन कलकत्त्याला झालं आहे आणि या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी आहे ना घोषणा केलेली आहे. कशाची? स्वराज्याची. म्हणजे स्वराज्य हे त्यांनी ध्येय राष्ट्रीय काँग्रेसचं असल्याचं जाहीर केलं. मित्रांनो, आपणास याचा मागचा इतिहास आठवत असेल की 1905 मध्ये बंगालच्या फाळणीनंतर जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये जे काही मतभेद झाले होते आणि या मतभेदानंतर लोकमान्य टिळकांना नेतृत्व देण्याच्या संदर्भात विषय पुढे आलेला होता. पण या नेतृत्वाच्या संदर्भात जेव्हा दादाभाई नौरोजी यांना राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद द्यायचं निश्चित झालं त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी ते मान्य केलेलं होतं. आणि 1906च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून बोलताना हे 22वं अधिवेशन आहे आणि या 22व्या अधिवेशनाच्या वेळेस बोलताना आपण पाहतो की दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्याची घोषणा केली होती. पण प्रश्न काय विचारलाय की हे जे अधिवेशन आहे हे अधिवेशन कुठे झालेलं होतं? म्हणजे आता टिंबटिंब येथील अधिवेशनात, म्हणजे अधिवेशन कोठे झालेलं आहे? पर्याय आहे मुंबई, मद्रास, दिल्ली आणि कलकत्ता. मित्रांनो, हे 22वं अधिवेशन 1906चं आहे. 8वा. बरोबर रागिणी, एकदम बरोबर. हर्षा, तू पण सांगते एकदम बरोबर आहे. कलकत्त्याला झालेला आहे. कारण या कलकत्त्याच्या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी व्हाईल प्रिसाइडिंग ओव्हर द 1906 कन्व्हेन्शन डिक्लेअर्ड दॅट स्वराज्य वॉज द गोल ऑफ नॅशनल काँग्रेस. म्हणजे डी हा पर्याय एकदम त्याचा बरोबर आहे. ओके, यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या, 14वा. खालीलपैकी कोठे झालेल्या अधिवेशनात दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य
स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतुर्सूत्रीचा ठराव पास करण्यात आला. मित्रांनो, प्रश्न आत्ताच तुम्ही लक्षात घेतलाय की स्वराज्याची घोषणा केली म्हणजे स्वराज्य केव्हा मिळू शकेल, जेव्हा स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण असेल. बरोबर आहे. म्हणून खालीलपैकी कोठे झालेल्या अधिवेशनात, प्रश्न तोच आहे, फक्त थोडीशी भाषा बदलली. म्हणून इथे लक्षात घ्या की कोणत्या अधिवेशनात त्यांनी स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतुर्सूत्रीचा वापर केला. असा जरी प्रश्न फिरून विचारला तर घाबरण्याचं अजिबात कारण नाही. इथे प्रश्नाचं उत्तर तिथे काय येणार आहे, कलकत्ताच येणार. कारण अधिवेशन 1906चं 22वं अधिवेशन, जिथे स्वराज्याची घोषणा झाली तिथे स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणचा विचार आहे. म्हणून पर्याय क्रमांक इथे ए, कलकत्ता हे उत्तर अगदी बरोबर आहे. म्हणून इथे प्रश्न लक्षात घ्या की इन विच ऑफ द फॉलोइंग कन्व्हेन्शन डिड दादाभाई नौरोजी वॉज अ पास 4-point रेझोल्युशन ऑन स्वदेशी, स्वराज, नॅशनल एज्युकेशन अँड बायकॉट. ओके, ए उत्तर अगदीच बरोबर आहे. ठीक आहे. आता याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15 बघा. दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ विचारलाय. म्हणजे इथे त्यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे विच इज द फेमस बुक रिटन बाय द दादाभाई नौरोजी. आता दादाभाई नौरोजींनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ सांगा. ए मध्ये आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. सेकंड मध्ये दिला पुअर अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. थर्ड मध्ये आहे पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. आणि 4 मध्ये दिलंय यापैकी नाही, म्हणजे डी पर्याय नाही. म्हणजे विच इज द फेमस बुक रिटन बाय द दादाभाई नौरोजी, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इंडिया. बरोबर आहे. आता तुम्ही ओळखा. यस, पहिल्या क्रमांकाचा आहे. सना एकदम बरोबर सांगते. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इंडिया. पॉवर्टीवर लिहिलंय, पुअर नाही. अगदी सिमिलर वाटतात आपल्याला, नेहमी असं कन्फ्युजिंग करणारे MCQ असतील, पण अजिबात विचार करायचा नाही. अगदी थोडंसं मन शांत ठेवा. इथे पॉवर्टी आहे, पुअर आपण नाही म्हणत. म्हणून पॉवर्टी म्हणजे दारिद्र्याच्या संदर्भातला विचार आहे, म्हणून पॉवर्टी येणार आहे ना. म्हणून पॉवर्टी येणार आहे. अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. म्हणून या पद्धतीचं हे उत्तर याचं बरोबर आहे. पुअर येत नाही हे लक्षात घ्या, है ना. प्रश्न क्रमांक 16 बघा. कोणत्या ग्रंथामध्ये दादाभाई नौरोजी यांनी लुटीचा सिद्धांत मांडलेला आहे. लुटीचा सिद्धांत यालाच आपण आर्थिक शोषणाचा सिद्धांत किंवा आर्थिक उत्सारणाचा सिद्धांत असंही म्हणतो आहे ना. हे आर्थिक उत्सारणाचा सिद्धांत असंही आपण म्हटलेलं आहे. आता इथे लूट करणे म्हणजे ब्रिटिशांनी भारतीयांची लूट केलेली आहे. कशा पद्धतीने लूट केली आहे हा विचार त्यांनी कोणत्या पुस्तकात मांडला. एकदम बरोबर सांगते हर्षा. कारण आत्ताच तू बघितलं की आता आपण बघितलं होतं की ब्रिटिश रूल इन इंडिया याच्यामध्ये नाही, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया याच्यामध्ये त्यांचं एक फेमस पुस्तक आहे. याच्यामध्येच ब्रिटिशांनी भारतीयांची कशी लूट केलेली आहे या संबंधात विचार मांडलाय. म्हणून पर्याय क्रमांक बी हे एकदम बरोबर आहे. म्हणजे इन विच ऑफ दिस टेक्स्ट डिड दादाभाई नौरोजीज फॉर्म्युलेट द theory ऑफ इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन. ओके, इन विच बुक, बी पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 17 बघा. 1862 मध्ये कामा अँड कंपनीतून बाहेर पडले आणि त्यांनी टिंबटिंब अशी स्वतःचीच कंपनी उभारली. लक्ष द्या, केव्हा बाहेर पडले दादाभाई नौरोजी? 1862 मध्ये. म्हणजे दादाभाई कोणत्या कंपनीतनं बाहेर पडले? कामा अँड कंपनीतून. आणि बाहेर पडल्यावर त्यांनी स्वतःची एक कंपनी त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केलेली आहे. त्या कंपनीचं नाव विचारलंय की स्वतःची कंपनी त्यांनी एस्टॅब्लिश केली. म्हणजे लक्षात घ्या, एक नोकरीमध्ये एका ठिकाणी नोकरी लागते, त्या कंपनीत आपण काम करतोय आणि किती कॉन्फिडन्स की त्यांची कंपनी सोडून द्यायची. विचार नाही पटले तर सोडून नवीन. आज आपण करणार का इतक्या सहजासहजी, पण दादाभाई नौरोजींची जी बुद्धिमत्ता प्रखर होती आणि ज्या व्यक्तींची बुद्धिमत्ता प्रखर असते ना ते कुठेही चमकते. मग ती देशात असेल विदेशात असेल, तिच्यामध्ये तेवढी शक्ती असते, विचार करण्याची प्रवृत्ती असते. आज म्हणजे या पद्धतीने त्यांनी विचार केला होता. कामा अँड कंपनी सोडली होती. मग आता कामा अँड कंपनी सोडली तर तिथे त्यांनी कोणती कंपनी स्वतःची उभारली असा प्रश्न आहे. लंडन इंडिया सोसायटी अँड इंडिया म्हणजे लंडन इंडिया सोसायटी अँड कंपनी, स्वराज अँड कंपनी, सी कामा अँड कंपनी, डी दादाभाई नौरोजी अँड कंपनी. बरोबर आहे हर्षा की दादाभाई नौरोजी अँड कंपनी स्वतःची कंपनी उभारणारा व्यक्ती आहे. म्हणजे त्यांनी स्वतःचीच कंपनी दादाभाई नौरोजी अँड कंपनी ही कंपनी या ठिकाणी म्हणजे उभारली होती. म्हणजे इन 1962 कल्पना करा की इंग्लंडमध्ये राहून एक व्यक्ती त्यांची कंपनी सोडतो आणि स्वतःची कंपनी उभारतो. म्हणजे दादाभाई लेफ्ट कामा अँड कंपनी अँड सेट ऑफ हिज ओन कंपनी. विच कंपनी? दादाभाई नौरोजी अँड कंपनी. ओके. आता प्रश्न क्रमांक 18 घ्या. 1865 साली
1865 साली लंडनमध्ये WC बॅनर्जी यांच्या समवेत दादाबाईंनी टिंबटिंब ही संस्था स्थापली। लक्षात घ्या, पुन्हा 1865चं वर्ष आहे आणि कुठे आहे ते? लंडनमध्ये आहे, भारतात नाही, लंडनमध्ये आहे। लंडनमध्ये WC बॅनर्जी यांच्या समवेत त्यांनी एक संस्था स्थापन केलेली आहे। त्या संस्थेचं नाव माहिती आहे कोणतं आहे? पर्याय बघा, A ईस्ट इंडिया सोसायटी, बी मध्ये आहे लंडन इंडिया सोसायटी, सी आहे भारत इंडिया सोसायटी, डी आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया सोसायटी। 4 पर्याय तुमच्या समोर आहेत। या 4 पैकी कोणती संस्था त्यांनी स्थापन केली होती? म्हणजे इन लंडन है ना, इन 1865 अलॉन्ग विथ WC बॅनर्जी दादाभाई फाउंडेड द ऑर्गनायझेशन डॅश डॅश। कोणती ऑर्गनायझेशन आहे? एकदम बरोबर आहे रागिणी, लंडन इंडिया सोसायटी है ना। धनश्री पण सांगते लंडन इंडिया सोसायटीला मॅडम, कारण एक व्यक्ती लंडनमध्ये राहतो, WC बॅनर्जींच्या मदतीने किंवा त्यांच्या समवेत एक कंपनी एस्टॅब्लिश करतात लंडनमध्ये आणि लंडन इंडिया सोसायटी हे त्या कंपनीचं नाव आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। ओके, आता प्रश्न क्रमांक 19 बघा। 1866 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी लंडनमध्ये टिंबटिंब या संस्थेची स्थापना केली आणि तिचे ते सचिव पण होते। लक्षात घ्या की 1866 आहे, लंडनमध्ये आहे ना, कोण? दादाभाई नौरोजी। आता तिथे त्यांनी एक संस्थेची स्थापना केली आणि त्या संस्थेची नुसती स्थापना केली नाही तर त्याचे ते सेक्रेटरी पण होते, म्हणजे इथे सचिव पण ते राहिलेले आहेत। म्हणजे दादाभाई नौरोजी वॉज फाउंडेड द ऑर्गनायझेशन इन लंडन इन 1866 अँड वॉज ऑल्सो इट्स सेक्रेटरी। म्हणजे याच्यावरनं तुम्ही कल्पना करा की एक व्यक्ती तिथे राहून तिथे एक संस्था स्थापन करतो आणि त्या संस्थेचं सेक्रेटरी पद म्हणजे पूर्ण कागदपत्र, दप्तर सांभाळणं, त्याची संपूर्ण माहिती, जबाबदारी स्वीकारणं, पत्रव्यवहार करणं, सगळी कामं त्यांची ती करतायत। मार्सी कोणती कंपनी होती? A ईस्ट इंडिया असोसिएशन, B इंडिया असोसिएशन, C भारत असोसिएशन आणि D दादाभाई नौरोजी अँड कंपनी। कोणती कंपनी आहे? इथे लंडनमध्ये ज्याचे सेक्रेटरी होते ती ईस्ट इंडिया असोसिएशन आहे। बरोबर सांगते धनश्री, चैताली पण सांगते मॅडम ईस्ट इंडिया असोसिएशन आहे। म्हणजे बघा किती एक व्यक्ती अनेक संस्थेची सदस्य आहे। संस्था स्थापन करणं, स्वतःची कंपनी एस्टॅब्लिश करणं म्हणजे किती मोठं काम आहे ना, हे आपण लक्षात घेऊ शकतो। यानंतरचा प्रश्न क्रमांक 20 बघा। प्रश्न क्रमांक 20 आहे खालीलपैकी कोणाची 1874 मध्ये म्हणजे लंडनहून आता परत आलेले आहे ना, कारण लंडनमध्ये होते ना, याच्या पूर्वीच्या प्रश्नांमध्ये आपण बघितलं। आता 1874 मध्ये बडोदा संस्थानचे दिवाण म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती। म्हणजेच विच ऑफ द फॉलोइंग वॉज अपॉइंटेड ॲज दिवाण ऑफ बरोदा संस्थान इन 1874। 1874 मध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या बडोद्याच्या संस्थानाच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली होती? तर मित्रांनो लक्षात घ्या, A दादाभाई नौरोजी, B लोकमान्य टिळक, C महात्मा गांधी आणि D व्ही डी सावरकर। आता याच्यातनं कोणाची निवड झाली? बडोदा संस्थानमध्ये। ओके, 1874 मध्ये म्हणजे बघा अपॉइंटमेंट झालेली व्यक्ती त्यावेळेसची आहे दादाभाई नौरोजी। एकदम बरोबर सांगते हर्षा है ना। गायत्री पण म्हणते की दादाभाई नौरोजी, कारण दादाभाई नौरोजींनी मात्र इथे नोकरी जास्त काळ केली होती का? नाही ना हर्षा, इथे नोकरी जास्त वेळ केलेली नाही, इथे फक्त 1 वर्ष, कारण त्यांचे विचार पटले नाही म्हणून त्यांनी तिथे अगदी ॲडजस्टमेंट करून घेतली असं नाही। कारण ज्या हुशार व्यक्ती असतात, ज्या तत्वनिष्ठ असतात, अशा व्यक्ती आपल्या तत्वाशी कॉम्प्रोमाइज करत नाही। त्यापैकी एक दादाभाई नौरोजी होते आणि त्या ठिकाणी त्यांनी आपण पाहतो की बडोद्याच्या संस्थांमध्ये केवळ 1 वर्ष नोकरी करून नंतर विचार न पटल्यामुळे ती पद सुद्धा दिवाण पद होतं, महत्त्वाचं पद आहे, पण ते सोडून दिलेलं आहे। अशा प्रकारे मित्रांनो आपण दादाभाई नौरोजी यांच्या जीवनावर आधारित आज 10 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे। निश्चितच त्यांच्या जीवनचरित्राची माहिती, त्यांच्या विचारसरणीची माहिती आपणास यातून होण्यास निश्चित मदत झाली असेल। अशी आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आपल्या मित्रांनाही पाठवा, त्यांनाही मदत करा आणि लाईक आपल्यास काही समस्या असतील तर निश्चित व्हिडिओ खाली कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स टाका, जेणेकरून आपल्या प्रश्नांची उत्तरं देणं मला सोयीचे। ओके, धन्यवाद।